नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण टू हॅव या क्रियापदाचा वापर बघणार आहोत। टू हॅव म्हणजेच काय? ओन समथिंग किंवा जस्ट हॅव इट, म्हणजेच च्या जवळ आहे किंवा च्याकडे आहे किंवा च्यामध्ये आहे किंवा भाऊ बहीण असणे, यासाठी टू हॅवचा वापर केला जातो। तर हॅव कधी वापरायचं आणि हॅज कधी वापरायचं बऱ्याच जणांना हे समजत नाही। तर हॅव हे अनेक वचनी कर्त्यांसाठी वापरतात, त्याला आय आणि यू अपवाद आहेत। म्हणजेच आय आणि यू हे एक वचनी कर्ते आहेत, तरीसुद्धा त्यांच्यासाठी हॅव वापरलं जातं। म्हणजेच आय हॅव, किंवा तुम्ही असं कधीच म्हणू शकणार नाही की आय हॅज, कारण आय आणि यू हे यासाठी अपवाद आहेत। आय हॅव आणि यू हॅव। त्यानंतर वी हॅव, दे हॅव, किंवा एखादा प्लुरल सब्जेक्ट असेल म्हणजेच बॉईज हॅव, पीपल हॅव, यांसाठी हॅवचा वापर केला जातो। त्याचबरोबर हॅजचा वापर ही, शी, इट किंवा एखादं सिंग्युलर नाउन असेल, म्हणजेच उदाहरणार्थ सीता किंवा रिया, सीता हॅज, रिया हॅज, ही हॅज, शी हॅज, इट हॅज, या प्रकारे तुम्ही हॅजचा उपयोग करू शकता। तर आपण आता याचा वाक्यांमध्ये उपयोग करून बघू, म्हणजेच तुम्हाला समजण्यासाठी आणखी सोपे होईल। तर बघा, या वाक्यांमध्ये आय हॅव 4 टॉईज, म्हणजे इथे आय नंतर हॅवचा उपयोग केला। आय हॅव 4 टॉईज म्हणजे माझ्याकडे 4 खेळण्या आहेत। म्हणजे इथे काय सांगतंय की हॅवचा उपयोग माझ्या जवळ काहीतरी आहे हे सांगण्यासाठी केलेला आहे। त्यानंतर वी हॅव अ हाऊस, म्हणजेच आम्हाला एक घर आहे। यू हॅव अ सिस्टर, म्हणजे तुला एक बहीण आहे। यू हॅव ऑल टू टॉय यू ऑल हॅव 2 days टू फिनिश होमवर्क, म्हणजेच तुमच्याकडे म्हणजे तुम्हा सर्वांकडे तुमचा होमवर्क फिनिश करण्यासाठी 2 दिवस आहेत। त्यानंतर दे हॅव 3 कार्स, म्हणजे त्यांच्याकडे 3 गाड्या आहेत। त्यानंतर बॉईज हॅव 2 न्यू बॅट्स, म्हणजेच बॉईज म्हणजे इथे अनेक वचन आले, त्यामुळे इथे हॅव वापरलं। इथे जर बॉय असतं तर इथे हॅज वापरलं असतं। म्हणजेच ते वाक्य कसं झालं असतं बघा, बॉय हॅज 2 न्यू बॅट्स, पण इथे बॉईज आल्यामुळे इथे हॅव वापरलं गेलं आहे। बॉईज हॅव 2 न्यू बॅट्स म्हणजे मुलांकडे 2 नवीन बॅट्स आहेत किंवा फळ्या आहेत। ही हॅज ॲन एल्डर ब्रदर, म्हणजे त्याला एक मोठा भाऊ आहे। ही इथे काय आहे? एक वचन, त्यामुळे इथे हॅजचा वापर केला आहे। त्यानंतर शी हॅज अ न्यू पेन, शी पण एक वचन आहे, त्यामुळे इथे हॅजचा वापर केला आहे। शी हॅज अ न्यू पेन। त्यानंतर रिया हॅज अ कार, म्हणजे रियाजवळ एक गाडी आहे किंवा एक कार आहे। रिया ही काय झाली? एक वचनी नाउन झालं, त्यामुळे रियासाठी इथे हॅज वापरलं। त्यानंतर ॲन ऑटो हॅज 3 व्हील्स, म्हणजे रिक्षा जे असते ऑटो, तिला 3 चाके आहेत। त्यानंतर हिज मदर हॅज अ साडी, म्हणजे त्याच्या आईकडे एक आहे साडी आहे। आणि त्यानंतर अ बर्ड हॅज विंग्स, ही 2 वाक्य लक्षपूर्वक बघा। अ बर्ड हॅज विंग्स म्हणजे एका पक्षाला पंख आहेत, आणि बर्ड्स हॅव विंग्स, इथे अ बर्ड म्हणजे हा एकवचनी करता झाला आणि बर्ड्स हा अनेकवचनी करता झाला, म्हणून इथे हॅज वापरलं आणि इथे हॅव वापरलं। तर तुम्हाला चांगल्या प्रकारे हॅव कुठे वापरायचं आणि हॅज कुठे वापरायचं हे समजलं असेल, तर तुम्ही ह्या वाक्यांचा तुमच्या आणखी वेगळ्या वाक्यांमध्ये उपयोग करून बघू शकता, म्हणजेच तुम्हाला हॅव आणि हॅज कुठे वापरायचं हे लवकर समजेल। हॅव आणि हॅज कुठे वापरायचं हे पाठ करण्यासाठी तुम्ही या चार्टचा स्क्रीनशॉट काढून हे पाठ करून ठेवू शकता, म्हणजेच तुम्हाला पुढील वाक्य बनवण्यामध्ये अडचण येणार नाही आणि कायमस्वरूपी हे तुमच्या लक्षात राहील। तर हॅव आणि हॅज या वाक्यांचा नकार आणि प्रश्न बनवायचा राहिला आहे, तर तो आपण टू हॅव पार्ट 2 या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी ह्या व्हिडिओनंतर पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, आणि तुम्हाला जर याविषयी काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा।